शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक लागलेला आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता ही सोमवारपासून लागू करण्यात येते। मतदान झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता राहणार आहे। तर 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन होतं। सहकार मंत्रालयाकडून कर्जमाफीचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता। 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी ही अपेक्षित होती। तर नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार होते। कर्जमाफीसाठी 27,000 कोटी रुपये लागणार। तर 30 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार होती। मात्र आता आचारसंहिता ही लागू झाल्यामुळे यावरती कुठेतरी ब्रेक लागल्याचं दिसतंय। तर शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा कुठेतरी ब्रेक लागलेला आहे। राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी ही आता सुरू झालेली आहे आणि त्याचमुळे आचारसंहिता देखील सोमवारपासून लागू करण्यात आली आहे आणि याचाच परिणाम कर्जमाफीवरती झालेला आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आमदार बच्चू कडू सध्या आपल्या सोबत आहेत। कडूजी, खरं तर शेतकरी कर्जमाफी ही लवकरच होईल अशी अपेक्षा होती सगळ्यांनाच, मात्र आचारसंहिता एकीकडे लागू झालेली आहे आणि त्यामुळे याला ब्रेक लागल्याचं कळतंय। राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता। जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक संकेत दिले होते, परंतु आता राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की आता कर्जमाफी होणार की नाही। आचारसंहितेमुळे निर्णय हा थांबणार आहे का? तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे, आता कर्जमाफी होणार आहे का कर्जमाफीला विलंब होणार आहे? आचारसंहितेमुळे हा निर्णय अडकणार तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? आणि आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा निर्णय थांबणार आहे का? मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी असे संकेत दिले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक वेळा संकेत दिले होते की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेऊ शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक वेळा संकेत दिले होते की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेऊ शकते। काही माध्यमांमध्ये 27 जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो, नाहीतर 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही नक्की होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली होती, पण आता परिस्थिती बदललेली आहे। राज्यातील आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेमध्ये त्रस्त आहेत। मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की आचारसंहिता म्हणजे नेमकं काय। जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा निवडणूक आयोगाकडून काही नियम लागू केले जातात, यालाच आचारसंहिता असं म्हटलं जातं। या काळामध्ये सरकारला नवीन योजना जाहीर करता येत नाही किंवा मोठे आर्थिक निर्णय घेण्यावर मर्यादा असते। म्हणजेच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर होण्यास अडथळा निर्माण येऊ शकतो का? तर मित्रांनो, याचं उत्तर थोडं वेगळं आहे। जर सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच एखाद्या योजनेला मंजुरी दिलेली असेल किंवा निधी मंजूर केलेला असेल किंवा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर काही प्रकरणांमध्ये या योजना सुरू राहू शकतात। पण जर कर्जमाफीचा अंतिम निर्णय आतापर्यंत अधिकृतपणे जाहीर झालेला नसेल तर आचारसंहितेमुळे तो निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो। यामुळेच आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की अनेक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहे। शेतीमालाला योग्य भाव नाही, पावसाची अनिश्चितता आहे, उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि बँकेच्या कर्जाचा ताण वाढत असल्याने अशा परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे। याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीची चर्चा सुरू असताना आता काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की सरकार आचारसंहितेच्या काळामध्ये थेट घोषणा करणार नाहीत, पण निवडणुकीनंतर लगेच मोठा निर्णय घेऊ शकते। कारण शेतकरी हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि आगामी काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातूनही हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत। काही जण म्हणत आहेत की उद्याच कर्जमाफी जाहीर होणार आहे, तर काही जण म्हणत आहे की कर्जमाफी पूर्णपणे रद्द झाली आहे।
पण अधिकृत सरकारी निर्णय येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत जी.आर, शासन निर्णय किंवा मुख्यमंत्री यांची अधिकृत घोषणा येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो, याबद्दलही चर्चा सुरू आहे. काही अहवालानुसार थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ, अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकरी तसेच या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळू शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरकारवर आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी दबाव वाढत चाललेला आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की जूनपर्यंत खरोखर हा निर्णय होणार आहे का? 27 जूनपर्यंत खरंच हा निर्णय होणार आहे का? मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता आचारसंहितेमुळे प्रक्रिया मंदावू शकते. पण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार पुन्हा या विषयावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कर्जमाफी आलीच तर ती सर्वांसाठी असेल असं नाही. मागील वेळेसारखे काही निकष लागू होऊ शकतात. उदाहरणार्थ, कर्जाची मर्यादा, कर्ज घेण्याची तारीख, नियमित परतफेडाचा इतिहास, तर आधार लिंक आणि बँक खात्याची पडताळणी अशा अनेक अटी लागू होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत. आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक, पीक कर्जाची माहिती, मोबाईल नंबर अपडेट हे सर्व तपासून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या मते शेतकऱ्यांची कर्जमाफी आचारसंहितेनंतर होईल का? आणि सरकारने किती रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा शेतीविषयक सरकारी योजना आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही परिस्थितीमध्ये आचारसंहिता सुरू असताना सुद्धा कर्जमाफीची प्रक्रिया होऊ शकते. पण त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी असतात. जर सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कर्जमाफीला मंजुरी दिली असेल आणि निधी मंजूर केला असेल, शासन निर्णय काढलेला असेल किंवा योजना आधीपासून सुरू असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन त्या योजनेची अंमलबजावणी पुढे सुरू ठेवली जाऊ शकते. पण जर कर्जमाफीची फक्त चर्चा सुरू असेल आणि अधिकृत घोषणा किंवा मंजुरी झालेली नसेल तर आचारसंहितेच्या दरम्यान नवीन कर्जमाफी जाहीर करणे कठीण होऊ शकते. कारण आचारसंहितेमध्ये सरकारला नवीन आर्थिक घोषणा करण्यावर मर्यादा असतात. जुनी मंजूर योजना काही अटींसह सुरू राहू शकते, तर नवीन घोषणा साधारणपणे थांबवली जाऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही आशावादी आहेत. मात्र अंतिम निर्णय सरकार आणि निवडणूक आयोगाच्या नियमांवर अवलंबून असेल. सध्या अधिकृत शासन निर्णय किंवा घोषणा येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.